रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण आलो आहे ते घोडबंदर रोडवरती आलेलो आहे आणि घोडबंदर रोडवरतीच रौनक बिल्स नावाचं एकदम नवं झालेलं कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच जर तुम्ही बघितलं ते तसं मोठं कॉम्प्लेक्स आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तयार नाही आहे, तयार होण्याच्या मार्गावरती आहेत. साधारणतः मार्चपर्यंत मात्र तुमचं हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन जे आहे ते तयार होईल. इथेच हा आपण एक साधारणतः 390 कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे आणि जर तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला समोरची बिल्डिंग तर दिसते, पण थोडासा येऊर हिलचा पार्टही तुम्हाला दिसतो. थोडक्यात ही जी बिल्डिंग आहे डोंगराला लागूनच असणारं हे आहे आणि ह्याचं जे लोकेशन आहे बोरिवडे विलेज नावाचं घोडबंदर रोडवरती डीमार्टच्या मागच्या साईडला एक कॉम्प्लेक्स आहे रौनक बिल्स म्हणून, तिथे हा फ्लॅट असणार आहे. ज्या मंडळींना 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, बजेट जेमतेम आहे, थोडंसं कमी आहे, मला असं वाटतं अशा लोकांसाठी हा फ्लॅट असू शकतो. ह्या फ्लॅटसोबत कार पार्किंग नसणार आहे आणि जर आपण ह्या फ्लॅटच्या जर समजा एंट्रीवरती जर आलो आणि जर बाहेर जाताना बघितलं तर नॉर्थ ईस्ट ह्याची एंट्री असणार आहे. नॉर्थ ईस्ट एंट्री आपण बाहेर येतो. जर बाहेर आपण घराच्या आलो तर बाजूला एक फ्लॅट आहे, त्याच्या बाजूला एक फ्लॅट आपला असणार आहे आणि जर हा फ्लॅट बघितलं तुम्ही ग्राउंड प्लस तशी बघितली तर जवळजवळ 30 माळ्याची बिल्डिंग, पण आपला फ्लॅट लोअर फ्लोअरलाच आहे. आणि जर बघितलं तर 2 फ्लॅट तिकडे आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला, 2 फ्लॅट ह्या साईडला. म्हणजे तुम्ही बघितलं 2 आणि 2 4, 2 6 आणि 2 8 फ्लॅट बाकी ह्या एका फ्लोअरवरती फ्लॅट असणार आहेत. आणि लिफ्टचा जर आपण विचार केला तर 1 2 आणि असे 3, तुम्हाला टोटल 8 फ्लॅटमध्ये 3 लिफ्ट असणार आहेत. 2 घराच्या मध्ये जर जागा बघितली तर एवढी मोठी जागा तुम्हाला नक्की मिळते. आणि ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत, आता हा फ्लॅट जो आहे 3 महिन्यापूर्वीच पोजेशन घेतलेला हा फ्लॅट असणार आहे. आणि जर फ्लॅटचा तुम्ही एरिया बघितलं तर हा तुमचा हॉल असेल आणि हॉलच्याच इथे जर तुम्ही बघितलं तर इथं बाकी मोठं TV युनिट किंवा कपाट जरी बनवायचं म्हटलं तर एवढी मोठी जागा बाकी तुम्हाला ह्या इथे दिले गेलेली आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही बघू शकता की इथे सगळं आता 30% लोक राहायला आलेले आहेत, बाकी बिल्डिंग तशी बघितली तर खालीच आहे. आणि जर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला परत मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ चालू अगोदर की बाबा इथे तुमची स्टँडिंग बाल्कनी आहे, जिथनं तुम्हाला हवा चांगल्या पद्धतीची आहे, त्याने उजेडही हे घरामध्ये चांगला आणि पद्धतशीरपणे आहे. आत्ता हे 3च महिने झालं पोझिशन घेतली ओनरनं. आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं, जे अशा पद्धतीचं नवं कोरं आणि टच असणार आहे, ज्याच्या जागवारची फिटिंग तुम्हाला प्लंबिंग वर्क करून दिले गेलेलं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्ही आलात तर इथे तुम्हाला परत एक किचन बनवलेलं आहे आणि किचनच्या पुढे आला तर इथे वॉशिंग मशीनला पॉईंट आहे आणि अधिक ही तुमची ड्राय बाल्कनी तुम्हाला ह्या किचनमध्ये पण मिळते. तर तुम्ही ते वापरायचं म्हणत अशा पद्धतीनं वापरता येईल. आणि नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो त्यावेळेला तुम्हाला परत वॉशरूमसाठी एक वेगळं इकडे प्रावधान दिलेलं आहे, जे तुम्ही अशा पद्धतीचं हे वेगळं आहे, वॉशरूमला वेगळं, आंघोळीला वेगळं, असे 2 अशा पद्धतीची सुविधा आहे. नंतर तुम्ही इकडे जर आला तर इथे बाकी तुम्हाला एक बेडरूम असणार आहे. हा बेडरूम अशा पद्धतीचा असणार आहे. 390 बसवलेला हा फ्लॅट आहे. नंतर इकडे आला तिथं कपाटासाठी पण चांगली मोठी आणि जागा बाकी तुम्हाला इथं पण दिली गेलेली आहे. आणि नंतर बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर ह्या बेडरूमचा पण जर व्ह्यू बघितलं तर तुम्हाला डोंगर आणि समोरच्या बिल्डिंगी बाकी इथं व्यवस्थित दिसतील. आणि भविष्यात येणारं इथं जे तुमचं क्लब हाऊस आहे तेही तुम्हाला दिसेल, येऊरचा डोंगर आणि समोरची बिल्डिंग तुम्हाला मात्र इथून दिसेल. ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथं वापरायला मिळते. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. ज्यांचं बजेट कमी आहे त्या लोकांसाठी हा फ्लॅट असू शकतो. घोडबंदर रोडला ठाणा स्टेशनपासून जर तसं बघितलं तर जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असेल. आणि मी तुम्हाला सांगितलं घोडबंदर रोडचं जे डीमार्ट आहे त्याच्याच मागच्या साईडला हे नवं कोरं आणि अँटेज असणार हा फ्लॅट असणार आहे. याची किंमत जी आहे मालकाने सांगताना 56 लाख रुपये सांगितलेली आहे. निगोशिएबल असणार आहे, पण खूप मोठं निगोशिएशन होणार नाही आहे. ज्या मंडळीसाठी घोडबंदर हा पर्याय आवडणारा पर्याय चालणार असेल, बजेटचा जर विषय अशा पद्धतीचा असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की असेल. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आपण दाखवण्याचा रोज प्रयत्न करतो आहे. जे 45 लाखापासून अगदी 4-5 करोडपर्यंत म्हटलं तरी आपण वेगवेगळे दर दाखवतो आहे. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जर काही गोष्टी असतील तर आम्हाला फोन करा, आम्ही त्या गोष्टी तुम्हाला दाखवत राहू. आपल्याकडे तशा ऑप्शनची काही कमी नाही, ऑप्शन चांगल्यापैकी आहेत, पण लोकेशन, डेव्हलपर, त्या सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर मग त्याचा तो रेट वेगवेगळ्या पद्धतीचे रेट्स असतात. असेच व्हिडिओ आम्ही रोज बनवतो आहे. तुमच्या सहकार्यामुळे खूप बरं वाटतं. तुम्ही जास्तीत जास्त लोक सबस्क्रायबर्स करतायत, त्याच्याबद्दल पण खूप धन्यवाद. तुमचं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.